आणि बकासूरच्या गटात पळाय भेटलं तुम्हाला? हा, बकासूरच्या गाडी गटात पळाय भेटल्यामुळेच आम्ही जास्त खुश हो. खुश झालाय. कारण घासाघाशी करून गाडी लागली. काय काय वाटलेलं गाडी बसली किंवा नंतर घासाघाशीत उतरली, परंतु त्याच्या आधी तुम्हाला काय वाटलेलं जेव्हा गाडी तुमची त्यात पुकारली गेली की त्या गटात आपली गाडी? त्या गटात गाडी लागल्यावर आम्हाला जरा वाटलं की बा आपण लय अंतरान सोडतील आम्हाला. हा हा. पण आमच्या बैलाने बी खूप पळून त्या बैलाची बरोबरी केल्यासारखीच केली. त्याच्यामुळे खूप आम्ही आनंदी होऊ. मंडळी, जय जवान जय किसान. आज आपण नांदवळ या ठिकाणी आलोय. कोरेगाव तालुक्यातील एक बैलगाडी शर्यतीसाठी प्रसिद्ध असणारं गाव. आणि परवा लिमचं छत्रपती उदयनराजे केसरी हे मैदान पार पडलं. या मैदानात सगळीकडे चर्चा असणारा बैलजोड आहे. इकडे एक आणि पलीकडे आपण बैलाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. बैल कुठला आहे किंवा काय. आणि खऱ्या अर्थानं बघा, बैलगाडी क्षेत्रातील देव बकासूर आणि त्याच्या सेमीमध्ये घासाघाशी करणारी गाडी, एक कडन असून सुद्धा घासाघाशी करणारी गाडी, एक जबरदस्त गाडी पळाली आणि सगळीकडे चर्चा या गाडीची झाली. आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया. दोन्ही बैल इथंच आहेत. नांदवळकर सुद्धा आहेत आणि हिंगोलीकर सुद्धा आहेत. आज हिंगोलीहून येऊन या ठिकाणं बाबांना एवढ्या जबरदस्त अशी गाडी पळावली आणि या लिमकरांचं मैदान गाजवलं. बाबा नमस्ते. 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 सर्वात प्रथम थोडासा बैलाचा परिचय करून द्या आपल्याला. तुमचं नाव सांगा. माझं नाव सांगू का अगोदर बैलावाल्याचं? त्या बैलाचं नाव वाल्याचं सांग. बर सांगा. सांगा चला. अनिल खुशाल चिलगर, राहणार चामणे, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी. बर. तिथला बैल जेलर. जेलर नाव आहे. जेलर. आणि दुसरा आपला तो पाठीमागचा त्याचं काय नाव म्हटलं? त्या बैलाचं नाव विराट. मालकाचं नाव चिंतामण पांडुरंग शिरसाट, राहणार सुकळी, तालुका शेनगाव, जिल्हा हिंगोली. काय आज एवढ्या लांबून तुम्ही आलाय, नांदवळकरांच्या दावणीला उतरलाय. आणि परवा दिवशीचा काय आनंद होता? गाडी तुमची काय आनंद होता? त्या आनंदाला तो जोडच नाही. कारण आम्ही चांगल्या बैलाच्या याच्यात लागलो गटात. त्याच्यानं आम्हाला जरी आम्ही कमी पडलो तरी आम्ही त्याच्यात खुश होऊ. आणि त्याच गाडीने एक नंबर केला. त्याच गाडीने एक नंबर केला. म्हणजे तुम्ही 1-2 नंबर मधले होते. नक्कीच. आणि बकासूरच्या गटात पळाय भेटलं तुम्हाला? बकासूरच्या गाडी गटात पळाय भेटल्यामुळेच आम्ही जास्त खुश झालाय. कारण घासाघाशी करून गाडी लागली. काय वाटलेलं गाडी बसली किंवा नंतर घासाघाशीत उतरली, परंतु त्याच्या आधी तुम्हाला काय वाटलेलं जेव्हा गाडी तुमची त्यात पुकारली गेली की त्या गटात आपली गाडी? त्या गटात गाडी लागल्यावर आम्हाला जरा वाटलं की बा आपण लय अंतरान सोडतील आम्हाला. पण आमच्या बैलाने बी खूप पळून त्या बैलाची बरोबरी केल्यासारखीच केली. त्याच्यामुळे खूप आम्ही आनंदी होऊ. आता तुमच्याकडे पळताना कशाला सेकंदाला पळतोय? सेकंदाला. म्हणजे असं ओपनचं मैदान पहिलंच होतं का? कसं नाही, एक आम्ही या गाडीवर एक काय बाबू माळेगावर केजलवर पहिलं कुठे जितली पहिल्या नंबरात. पहिला नंबर केला आपल्याकडे? पहिला नंबर केला तेव्हा. बर. इकडं आला आणि पहिल्यांदा 1 नंबर केला. हो. आणि त्याच्यानंतर हे दुसरा. 2दाच गाडी गटात पळालेली. बैलाची जात कुठली? आता बघितलं तर बैलाची जात कुठली सांगचाल? काय सांगू बैलाची? गावरान नाही, गावठीमध्ये गिर क्रॉस. गावरान गिर क्रॉस. नक्कीच. एक वेगळाच आनंद तुमच्या सगळ्याकडं. आणि गाडी कोणी हातली आपली त्या दिवशी? अनिकेत ड्रायव्हर. पूर्ण नाव अनिकेत ड्रायव्हर. काका बघा, आता तुम्ही एवढ्या लांबून पळा येता इथं विश्वासानं. आता नांदवळ, आज आपण मुलाखत पण नांदवळ मध्ये घेतोय. इथपर्यंत यायचं म्हणजे आज परभणी फार लांब आहे. हो. हे इकडं आणण्याचे उपकार आमच्यावर मिथुन भाऊ पवार, गुंडा पवार यांच्यामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचला. हो. आणि पळती गाडी त्यांच्यामुळे, त्याच्याच नावावर पळणार. आणि ते आम्ही जवळ इकडे पळवणार तर त्याच्याच नावावर पळवणार आणि तेच या गाडीचं नियोजन करणार. नक्कीच. आता परत मोठी मैदान हिंद केसरी असेल तेव्हा येणार का आपण इकडे? यानं कुठेही बोलवलं, हिंद केसरी नाही कोणतं, समजा भारतात कुठेही मैदान असलं, या माणसाने जर बोलवलं तर आम्ही 100% येणार. नक्कीच. विश्वास महत्वाचा आहे बघा. आणि तो आपल्या भागातील लोकांना, सातारा भागातील लोकांना दिले. दादा नमस्ते. नमस्ते. नाव सांगा प्रथम आपलं. मी मिथुन पवार, नांदवळ. आणि काल परवाचा आनंद, गाडी तुमच्याच पुकारली, आम्ही बघितलं. तुमच्या नावानंच गाडी पळाली होती. आणि काय आनंद होता की या बैलांना पळाल्यानंतर?
गाडी गटाला पळाल्यानंतर आनंद असा झाला की गाडी ही फायनलला राहू शकते. राहू शकते. हा. पण उलट्या खांदी गाडी पब्लिकनं लागली हा. कडनं. हा. आणि त्यात गाडी कडनं बी लागली असती, पण जरा पब्लिकनं बी थोडा त्रास दिल्यामुळे गाडीनं नकळत असा तोंडाला मार मार. खाल्ला. हा, हा. आणि त्याच्यात म्हणजे बकासूर बरोबर पळायचं, देवाबरोबर पळायचं, ते पहिल्याच ह्याच्यात हा. भेटलं, हा. बरं वाटलं. भाग्य झालं आणि भाग्य एक झालं. नंबर त्याच गाडीने केला. त्याच गाडीने त्याशिवाय. एक नंबर केला. चांगली चांगली बैल होती. चांगली चांगली. नक्कीच. या बैलांविषयी काय बोलायचं, आपल्याकडे बी बैल पाहतात, ह्या बैलांविषयी काय सांगतात थोडं? नाही, ह्या बैलांचं हीच पळायची स्पीडच वेगळी. हा. आपल्या बैलांकडे ह्या बैलांच्यात लय फरक आहे. बर. हे बैल बघा ना, आता आपली बैल 2 कासरं, हे एका कासरं बांधून बैलांना ह्यांच्या म्हणजे असं आपल्याकडे सांभाळणी बिमाणी एवढी ताईट नाही ह्यांची. मी आता आपल्याकडे बैल 5 दिवस झाला आलेत ना, पण बैलांचं निवळ आपल्या आता हे आता रतीब आहे आणि निवळ दुधावरती बैल येते. बर. बाकी ह्यांचं काही जास्त नाही. आपण जे समजतो ह्याला गोळी इंजेक्शन काही नाही. बैल 5 दिवस झालं मी बघतो ह्या बैलांचं. निवळ बैल त्यांच्या ताकदीचे जीव पळतात. ताकदीचे जीव आणि मालकांची मेहनत. मालकांची मेहनत. नक्कीच. जेलर विषयी काय सांगताल? आता त्या दिवशी सगळीकडे कॉकटेल म्हणून प्रसिद्ध झालाय. काय सांगताल त्याच्याविषयी? यांच्याकडे त्या दादाकडे वाटलं. तिकडं तुमचे किती फायनल झालेत किंवा काय? फायनल बरेच झाले सेकंदामध्ये. हा, सेकंदात किती फायनल झाले असतील? फायनल या जोडीवर झालेली आहेत आमच्या. हा, किती? 20 झालेली असतात. होय. हा. तिकडे टॉपला पळते का? हो, टॉपला पळते. टॉपला 2, 3 किंवा 1 अशी नंबर चालूच आहेत गुलाला. बर बर बर. दाताला काय आहे हा? 4 दात. 4 दात आहे. हो. आणि मोठा बैल जुळल्याला का? हो, मोठा बैल जुळलेला. बर बर बर. आणि सेकंदात तिकडं गाड्या पाहतात किती म्हणजे अंतर असतंय, पल्ला असतोय? ते अंतर राहते. आता इथं कसं 800चा पल्ला राहते, कुठं 1000चा राहते, असं तिकडे अंतर राहते. हा, कमी जास्त. हा, 100 मीटर असं म्हणजे 300 फुटाच्या आसपास तिकडे 300 फुटाच्या आसपास राहते. नक्कीच. आणि तिथं किती सेकंदात येते? तिथं त्या रस्त्यावरच आहे ना आता, लंबी आखोड त्याच्यावरच. बरोबर बरोबर. बघा मित्रांनो, आज सेकंदातील गाडी आणि पहिल्याच मैदानात इकडं पाठीमागं स्कूटी जिंकली आणि आता दुसऱ्या मैदानात खरोखर महाराष्ट्राला बैलांची ओळख झाली. आणि सातारा चकडी बद्दल काय म्हणताल? तुमच्याकडे तर बैल आहेत, पण इकडे आल्यावर किती नाव होतंय, काय सांगताल? हो, ते तर आहेच की. आमच्या इकडे नाशिक डांगा आहे. हा. हे थोडं आमच्या धुरकऱ्याला हे जमत बी नाही. इकडे ते ड्रायव्हर भेटले तुमचे. अनिकेत ड्रायव्हर. अनिकेत ड्रायव्हर भेटले. पुन्हा आम्ही जसं सांगितलं तसं त्यानं शेवटच्या सेमील शर्ट काढून आणलं. म्हणजे बनेल काढून बनेलावरती गाडी बनेलावर गाडी आणली का? तिकडे काय खासियत आहे? नाही, खासियत म्हणजे कसं आहे, आता आमच्या इकडे बनेलीवर सांगतात, म्हणजे जास्त पिकअप बैल लावते. नक्कीच. चांगली गोष्ट आहे आणि खरोखर एक नंबर गाडी पळाली आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलं अशी 2 बैल जोड आहे. बाबा, सर्वात महत्वाचं, काल गाडी पळाली, तुमच्या गावचं नाव झालं. काय सांगताल? काल कसं वाटलं? बघितलं का तुम्ही? बघितलं धावला आमच्या पोरांनी बी. मस्त आनंद झाला बघा. बैल म्हणजे कशी हे बैल बघितले म्हणजे एकदम शांत बैल ना, पण पळायला त्यांनी हे बैल कसं बरोबर काढल्यामुळे सगळ्याला आनंद झाला. नक्कीच. नक्की. जरी हार झाली तरी जिंकले. सगळ्यांचं मत आहे. बाबा बी म्हणले आम्ही हारलो तर काय नाही, पण आमच्या बैलावर पळायला त्याला टप दिली त्या बैलांनी. बरोबर. नाही का? नक्कीच. आनंद त्यांच्या चेहऱ्याला दिसूनच येतोय. तुम्हाला येणाऱ्या पुढच्या मैदानासाठी शुभेच्छा. बघा, जेलर थोडासा पुढे वडा. चारी बाजून बघा 4 दात आहे आणि नुसता बैल पळतो म्हणता येत नाही. बैल कसा ठेवलाय, कसा गोटीगत एकदम, आणि ताकद असल्याशिवाय बैल पळत नाहीत असा जेलर. आणि त्याच्याबरोबरच बघा हा दुसरा बैल आहे. बघावा आणि बघतच राहावा असा ह्याचं पण शरीरयष्टी आहे. विराट नाव त्याचं. आणि नांदवळकरांच्या दावणीला आज ही दोन्ही पण बैल आपल्याला बघायला भेटली. आणि पलीकडे सुद्धा तुम्ही बैल बघू शकताय, ज्यानं आदत मध्ये काळ गाजवलाय असा बाजी. आज बाजी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. बघा, बैलाला ताकद असल्याशिवाय बैल पळत नाही. बघा शरीर कसं ठेवलंय आणि एकदम साधा, म्हणजे हा पण किल्लार गावठीच बैल असल्या का, एकदम साधा. धनगरी मध्ये आहे ना? हा, धनगरी खिल्लार मध्ये. बघा मित्रांनो, पहिली बैल अशी असायची. दोन्ही बैल बघितली तर आनंद होतो की तुम्ही त्याची ताकद म्हणा किंवा काय.
रतीब शक्यतो काय खायला घालताय तिकडे, जे खरं घालताय ते नाही, सांगा. खरं- म्हणजे खरं काय घालतात लोक ते. नवीन तयार नाही, करतात नाही. त्यांच्यासाठी नाही आनंद आम्ही नवीन काहीच चाललं नाही हा. अजून. उडदाची डाळ, हा हरभऱ्याची चुरी, हा आणि पुन्हा दूध, हा आणि ते मका, हा, मकाचा मका. भरडा, म्हणजे 3 वस्तू त्या, हम्म. आणि मात्र दूध 2 टाइम 4 लिटर. 4 लिटर कंटिन्यू दोन्ही बैलांना पाजता. हो, त्याला नाही चालू केलं अजून. हा त्याला नाही चालू. हा. हा, ह्याला पण मोठ्या याला बैलाला कंटिन्यू आहे. दूध जायला म्हणजे पहिल्यापासूनच दूध चालू. पहिल्यापासूनच. नक्कीच बघा मित्रांनो, रतीब बी त्यांना काय चालतोय ते सांगितलंय, कारण बैल पळतात. बरीच माणसं आहेत की असं रतीब सांगत नाही, सांगणार वेगळा दुसरी घालणार वेगळा, परंतु नाही नाही बाबांना खरं सांगितलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकताय दोन्ही सुद्धा बैल व्हिडिओच्या माध्यमातून.